रसशास्त्र PYQ सिरीजमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन इलेक्ट्रिकल मफल फर्नेसचे स्वरूप, निर्माण आणि कार्य स्पष्ट करायचे. इलेक्ट्रिक मफल फर्नेस आहे भस्म निर्माणासाठी, पूट प्रयोगार्थ तसेच कुपीपक्व रसायन जसे की रससिंदूर, मकरध्वज यांच्या निर्माणासाठी आपण या EMFचा वापर करतो. EMFचे ना दोन प्रकार पडले जातात उपयोगाच्या आधारावर. उपयोग कशासाठी केलतो? हॉरिझॉन्टल EMF ज्याचा उपयोग असतो पूट प्रक्रियेसाठी, हा हॉरिझॉन्टल EMF याचा उपयोग असतो पूट प्रयोग, आणि व्हर्टिकल EMF ज्याचा उपयोग असतो कुपीपक्व निर्माणासाठी. तर ह्याची संरचना आणि कार्यप्रणाली पाहावं लागेल आपल्याला. संरचना चौकोर बॉक्स सारखी रचना असते आणि सरफेस वॉल्सवर कॉइल्स असतात ज्यामुळे की ताप दिला जातो. एक दरवाजा असतो, ह्या दरवाजातून आपण कुपी किंवा शरावला आत ठेवू शकतो, बाहेर काढू शकतो. किनाराच्या खालील स्थानी आपल्याला हीड बाहेर जाता येणार नाही, हीड बाहेर नेता येणार नाही, म्हणून इथे फायर वूलनं पॅक केलेला असतो दोन्हीमध्ये सुद्धा. तापमान नियंत्रणासाठी एक सेट बटन असतं, इथे सेट बटन असतं. ह्या मध्येच तुम्हाला टेम्परेचर मेन सेट बटन दिलेले आहेत पहा, इथेच तिन्ही बटन. तर एक टेम्परेचरसाठी असतं, एक सेट बटन असतं आणि एक मेन बटन असतं. तर सेट बटन असतं ज्याला दाबलं की आपण आवश्यकतेनुसार टेम्परेचर सेट करू शकतो. तसेच ते डिस्प्ले पण होत राहतं किती सेट केलं आहे. आणि एका ठिकाणी असतं ॲक्च्युअल टेम्परेचर दाखवणारं, इथे ॲक्च्युअल टेम्परेचर किती आहे ते सुद्धा आपल्याला डिस्प्ले होतं. जेव्हा ॲक्च्युअल तापमान जे आहे ते सेट टेम्परेचरच्या बरोबर होतं तेव्हा सेन्सरच्या मदतीने आपल्याला ते ऑटो डिटेक्ट होऊन जातं आणि तापमान लगेच कळतं. हे उपकरण हे आहे ना इलेक्ट्रिसिटीवर चालतं, विजेची गरज असते ह्याला. ठीक आहे, हे सगळं झालं EMF बद्दल. अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.